ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय? तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय ते मी सांगतो की ह्या प्रकारामध्ये स्त्रीला बीजांड कोशातून बीज बाहेर पडत नसतं, किंबहुना तिची बीज निर्माण होण्यासाठी प्रॉब्लेम्स असतात आणि नवऱ्यामध्ये जे शुक्राणू असतात त्याच्यामध्ये पण कधी कधी कमतरता असते आणि हे सक्षम शुक्राणू आपल्याला विलग करावे लागतात. तर आता माझ्यासमोर प्रयोगशाळेमध्ये काय आहे की एक शुक्राणू आहे आणि माझ्यासमोर हिला आम्ही अंडी बनवायसाठी इंजेक्शन आणि गोळ्या दिलेल्या आहेत आणि ते औषध उपचार करून तिला अशा स्टेजवर आणलेलं आहे की आता ही जी अंडी बनलेली आहेत आणि ती अंडी वेळेवर ती मला काढून घ्यायची आहे आणि ती काढून घेण्याची यंत्रणा त्याला त्या प्रोसिजरला आपण OPU म्हणतो. ही प्रोसिजरची यंत्रणा खूप तज्ञ माणसं जी सोनोग्राफी मधली असतात ती अंडी काढून घेण्यासाठी त्यांना आधुनिक हत्यारं लागतात आणि त्या आधुनिक हत्यारांच्या माध्यमातून ते अंडी आपण एका परीक्षा नळीत काढून घेतो आणि ही अंडी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये एम्ब्रिओलॉजिस्टकडे द्यावी लागतात की जो IVF लॅबमध्ये काम करत असतो आणि त्याला भ्रूणतज्ञ आपण असंही म्हणू. भ्रूणतज्ञ म्हणजे एम्ब्रिओलॉजिस्ट. आता हा भ्रूणतज्ञ ते अंड घेऊन आणि तो शुक्राणू घेऊन अत्यंत अशा जटिल प्रक्रिया त्या ठिकाणी IVF लॅबमध्ये करत असतो, ज्याच्यामध्ये ICSI नावाचं एक मशीन आहे. हे प्रचंड अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे की जे जपान, जर्मनी इथेच ते मशीन्स तयार होतात, जिथून ते इम्पोर्ट केली जातात आणि ही मशीन्स त्या ठिकाणी इन्स्टॉल केली जातात, ज्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची जोड असते. त्यामुळे ज्यावेळी आपण स्वतः त्या ठिकाणी हे बघतो की ते बीजांड आणि ते शुक्राणू हे कशा पद्धतीनं ते शुक्राणू त्या बीजांड मध्ये आत सोडले जातात आणि ते सोडल्यानंतर नॅचरली ते फर्टिलाइज म्हणजे फलित केले जातात. त्यामुळे बीजांड हे आपण कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत फलित करण्याचं तंत्रज्ञान म्हणजेच IVF तंत्रज्ञान. IVF मध्ये पूर्वी काय करायचे की इथं अंड ठेवायचे, इथं शुक्राणू ठेवायचे आणि त्यांचं फलित होतंय का हे बघितलं जायचं डिश मध्ये ठेवून. पण आता तंत्रज्ञान पुढं का गेलं असं म्हणतो की त्याच्यामध्ये डायरेक्ट आत पियर्स केलं जातं एका निडलनं आणि तो शुक्राणू आत सोडला जातो आणि तो स्वतःच्या डोळ्यात देखत फलित केला जातो, ज्याच्यामध्ये 3 ते 5 दिवसामध्ये त्याचा भ्रूण तयार होतो आणि हा भ्रूण आपल्याला योग्य वेळी गर्भपिशवीत सोडायचा असतो, ज्याला फ्रेश ट्रान्सफर किंवा फ्रोझन ट्रान्सफर म्हणतात. काही वेळा ते आपल्याला फ्रीज पण करून ठेवावे लागतात, काही वेळा फ्रेश ट्रान्सफर पण पेशंट बघून आपण त्या पद्धतीनं फ्रेश ट्रान्सफर आणि फ्रीज ट्रान्सफर करत असतो. तर अशा वेळी माझं म्हणणं आहे की ही जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण ह्या ठिकाणी सावंतवाडीमध्ये आज आलेलं आहे. जे तंत्रज्ञान आपण कोल्हापुरात डॉक्टर पत्की असतील किंवा गोव्यामध्ये डॉक्टर पडते असतील किंवा पुण्या मुंबईमध्ये बघितलेलं असं तंत्रज्ञान आज सावंतवाडीत येऊ घातलेलं आहे. खरं तर सावंतवाडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान येणं आणि हे तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचा फायदा ह्या भागातल्या गोव्याच्या साईडच्या लोकांनी पण त्या ठिकाणी इथे उपचारासाठी येणं हे एक सावंतवाडीकरांसाठी भूषणावह गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण त्या भागातली सुद्धा लोक आपल्याकडे ट्रीटमेंटला येतात. हरमल असू दे, पेडणे असू दे किंवा कसंही दोडामाग असू दे, तू धारगळ आपल्या तिकडची लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मॅक्झिमम लोकांपर्यंत जाण्याचा आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे हे तंत्रज्ञानाचा बेनिफिट या इकडच्या सोसायटीला होऊ शकतो. म्हणजे ICSI तंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगितलं, त्याला ICSI म्हणतात आणि हे पेशींशी खेळणं असतं. म्हणजे पेशी एक तर आपल्याला दिसत नाही, म्हणजे कोणच पेशी बघू शकत नाहीत. आता आपण म्हणालो की कोविडचा व्हायरस कुणालाच दिसला नाही, तर तो कोविडचा व्हायरस कुणाला दिसला नाही, तसंच या पेशी दिसत नाहीत डोळ्यांना. म्हणजे तुम्ही किती डोळे पाडून बघितले तरी तुमच्या धातूमध्ये तुम्हाला खूप असंख्य लाखो करोडो शुक्राणू आहेत हे दिसतं का, तर नाही दिसत. पण आपण म्हणताना म्हणतो की ह्याच्यात शुक्राणू खूप आहेत. जर त्याचा एक थेंब आपण मायक्रोस्कोप खाली काढून 100 पटीनं ते बघितलं
तर आपल्याला कळणार की अरे ह्याच्यात तर खूप शुक्राणू आहेत, प्रचंड शुक्राणू आहेत, आपल्याला ते दिसतात. तसंच अंड्याचं पण आहे, ते बीजांड अजिबात दिसत नाही डोळ्याला सुद्धा न दिसणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कित्येक पटीनं मॅग्निफाय करून आपल्याला त्याचं ते फलित करण्याची जे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाला ICSI हे तंत्रज्ञान म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये असं विचारला जातं एक प्रश्न की ह्याच्यात सक्सेस रेट डॉक्टर किती असेल, तर सक्सेस रेट कोणत्याही प्रकारे कृत्रिम गर्भधारणा करताना IUI हे जर आपण शुक्राणू सोडून प्रकार केला तर साधारणपणे 30% यश मिळतं. आणि टेस्ट ट्यूब बेबीमध्ये साधारणपणे 35 ते 40% सक्सेस रेट ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. म्हणजे असं नाही आहे की याच्यामध्ये 100% यश मिळणार आहे तुम्हाला, परंतु 10 लोकांमध्ये 10 जोडप्यांमध्ये 4 ते 5 जोडपी जी आहेत ती आपल्याला यश त्यांच्याकडून प्राप्त करता येऊ शकतं प्रयत्न केल्यानंतर. म्हणजे याचा अर्थ 40% पर्यंत, 40 to 45% पर्यंत आपण मॅक्झिमम चांगल्या प्रयत्नानं तिथपर्यंत जाऊ शकतो. 100% हा टेक होम मेसेज जर कोण देत असेल कुठल्याही ICSI सेंटरला, कुठल्याही टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे असा माझा दावा आहे आणि ठाम मत पण आहे. कारण आम्ही कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा ह्या सक्सेस रेटची चर्चा करत असतो. त्यामुळे हे असा सक्सेस रेट कोणत्याही सेंटरनं जर दिला तर तो निश्चितपणे त्याचा विचार तुम्ही लोकांनी करायचा आहे. कारण जगाच्या पाठीवर काय चाललंय ते उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं पाहिजे. आणि त्यामुळं यश किती मिळणार त्याच्या बाबतीत मी पूर्णपणे स्पष्ट आहे. आपल्याला ह्या पद्धतीनंच यश सगळीकडे मिळत असतं, त्याच पद्धतीनं आपल्याकडे ते मिळू शकतं. याचं कारणच एक की 50% वेळा, फक्त 50% वेळाच अंड जे आहे ते गर्भनलिकेमध्ये जात असतं. 50% वेळाच. म्हणजे तुमचं सक्सेस रेट तुमच्या घरी सुद्धा तुम्ही नॉर्मल असताना जर संबंध ठेवायला गेला तर तुम्हाला सुद्धा दर महिन्यात प्रेग्नन्सी राहणार नाही. जरी तुम्ही सक्षम जोडपं असाल तरी सुद्धा तुम्हाला 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, 6 महिने लागतील. नवविवाहित दाम्पत्याला कधी कधी 8-8 महिने लागतात. म्हणून ती व्याख्या जी केलेली आहे की 1 वर्षाची, ती त्याच्यासाठी केलेली आहे. कारण तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते आणि ती राहण्याची प्रेग्नन्सी काय पहिल्याच महिन्यात प्रेग्नन्सी राहते असं नाही. त्याचं कारणच असं की 50% वेळा नळी ही यशस्वी होते अंड आत खेचून घेण्यासाठी. त्याच्यामुळं सक्सेस रेट हा 100% निश्चितपणे कुठंच नसतो, ना नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये ना कृत्रिम गर्भधारणा.